नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चैत्र नवरात्रीला काय करावं व काय करू नये याची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. यंदा 30 मार्च 2025 रविवारी चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे. याच दिवशी गुढीपाडवा सुद्धा आहे आणि या दिवसापासून आपल्या मराठी हिंदू नववर्षाला सुरुवात होत आहे. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. दुसरी आणि तिसरी माळ एकत्र आल्याने चैत्र नवरात्री जी आहे ती 8 दिवसांची आहे. चैत्र नवरात्रीची समाप्ती 6 एप्रिल या दिवशी होत आहे. रामनवमी आहे, म्हणजे रविवारीच चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे आणि रविवारी चैत्र नवरात्रीची समाप्ती सुद्धा होत आहे. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना माहिती, नियम, त्याचबरोबर घटस्थापनेचे 2 शुभ मुहूर्त सांगणार आहे. पहिल्या मुहूर्तामध्ये जर तुम्हाला घटस्थापना करता येणं शक्य नसेल तर दुसऱ्या मुहूर्तामध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता. या चैत्र नवरात्रीमध्ये उपवास कसा करावा, तुमच्याकडे जर घट बसत नसतील तर तुम्ही घटस्थापना कशी करू शकता किंवा कोणत्या सेवा करू शकता अशी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण की बघा, आपल्या कुलदेवीचा कुळाचार करण्याच्या तसेच आपल्या घराण्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे तिची सेवा करून कुलदेवीचा आशीर्वाद मिळवण्याचा नवरात्री म्हणजे जणू काही सुवर्ण काळच असतो. कारण नवरात्री काळामध्ये देवीच्या लहरी या ब्रह्मांडामध्ये सक्रिय झालेले असतात आणि या 9 दिवसाच्या संधीचं जो व्यक्ती सोनं करतो तोच खरा भाग्यवान असतो. देवी त्यांच्यावर अतिप्रसन्न होते. नवरात्रीमध्ये देवीच्या शक्तीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. धार्मिक ग्रंथ नवरात्रीचे व्रत वर्षातून 4 वेळा केले जाते. 4 नवरात्रींपैकी 2 गुप्त नवरात्री असतात आणि 2 प्रकट म्हणजे प्रत्यक्ष नवरात्री असतात. चैत्र महिन्यामध्ये येणाऱ्या नवरात्रीला प्रत्यक्ष नवरात्री असं म्हटलं जातं आणि शारदीय नवरात्र देखील आपण करतो, ती सुद्धा प्रत्यक्ष नवरात्र असते. या अश्विन महिन्यामध्ये येत असते. बाकी ज्या 2 गुप्त नवरात्री असतात त्या आषाढ आणि माघ या 2 महिन्यामध्ये येत असतात. त्या नवरात्री काही आपण करत नाही. शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रीमध्ये जर फरक सांगायचा झाला तर चैत्र नवरात्री ही आध्यात्मिक इच्छा पूर्ण करण्यासाठी साजरी केली जाते आणि शारदीय नवरात्र ही सांसारिक इच्छा पूर्ण करण्यासाठी केली जाते. शारदीय नवरात्रीत देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते तर चैत्र नवरात्रीत अनेक ठिकाणी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते. हे देवीचे पहिले रूप आहे. तसंच चैत्र नवरात्रीमध्ये शारदीय नवरात्रीप्रमाणे गरबा आणि दांडिया खेळला जात नाही. कारण ही जी नवरात्री आहे ती केवळ आध्यात्मिक सिद्धी आणि मोक्ष मिळवण्यासाठी साजरी केली जाते. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र नवरात्र चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरू होते आणि या दिवशी आपण सर्वजण आपापल्या घरी गुढ्या उभारून गुढीपाडवा साजरा करतो. हिंदू नवीन वर्षाची सुरुवात देखील याच दिवसापासून होते. धार्मिक श्रद्धेनुसार नवरात्रीची सुरुवात शाश्वत ज्योत आणि कलशाच्या स्थापनेने होते. शाश्वत ज्योत याचा अर्थ काय होतो तर अखंड दिवा आणि कलश स्थापना म्हणजे काय तर आपण जो घट बसवतो तर तो घट किंवा मंगल कलश सुद्धा आपण त्याला म्हणत असतो. चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला आपल्या देवाऱ्यामध्ये नवीन मंगल कलशाची देखील स्थापना करता येते. आपल्यापैकी भरपूर जणांची बऱ्याच दिवसांची इच्छा असेल की देवाऱ्यामध्ये कुलदेवीच्या नावानं मंगल कलश असावा, पण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे किंवा थोडासा कंटाळा केल्यामुळे तुमच्याकडून ती इच्छा राहून गेली असेल तर गुढीपाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी पूर्ण एक असा मुहूर्त आणि योगायोगाने त्याच दिवशी चैत्र नवरात्रीला सुरुवात होते. तर या दिवशी तुम्ही मंगल कलशाची स्थापना निश्चितच करू शकता. त्याचबरोबर ज्यांना चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा घटस्थापना करायची असते, दरवर्षीच तुम्ही करता किंवा यावर्षीपासून करायची इच्छा असेल तर मग ते सुद्धा तुम्हाला या दिवशी करता येईल. आता आपण मंगल कलश स्थापनेचा किंवा आपण जे काही घट बसवणार आहोत तर ते घट बसवण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे, त्याची वेळ कोणती आहे ते जाणून घेऊया. चैत्र नवरात्रीची सुरुवात म्हणजे प्रतिपदा तिथी 29 मार्च 2025ला अर्थात त्या दिवशी शनिवार आहे आणि शनिवारच्या दुपारी 4:27 प्रतिपदा तिथी लागेल. 30 मार्च 2025ला म्हणजे रविवारच्या दिवशी दुपारी 12:49 ती संपेल. आता उदय तिथीनुसार चैत्र नवरात्र रविवार दिनांक 30 मार्च 2025 रोजी सुरू होईल. वैदिक दिनदर्शिकेनुसार चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 6:13 पासून ते 10:22 असेल. तर या वेळेमध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता आणि मंगल कलशाची देखील स्थापना करू शकता.
या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे अजून देवी देवतांचे टाक, पितरांचा टाक वगैरे नाहीये, तर ते टाकसुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता आणि गुढीपाडव्याच्या दिवशी त्याची स्थापना करू शकता. कारण गुढीपाडव्याचा दिवस हा चैत्र नवरात्रीचा प्रथम दिवस किंवा 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्ताचा दिवस असल्यामुळे बरेच जण नवीन कामाच्या शुभारंभासाठी किंवा नवीन गोष्टी करण्यासाठी, नवीन काही संकल्प घेण्यासाठी म्हणून सुद्धा या दिवसाचा पुरेपूर वापर करतात. तर तुम्हाला सुद्धा या दिवशी टाकांची स्थापना करता येईल. त्यासाठी तुम्ही टाक बनवण्याची जी काही ऑर्डर असते ती सोनाराला द्यायची असते, तर ती लवकरात लवकर देऊन टाका, जेणेकरून तुम्हाला गुढीपाडव्यापर्यंत ते टाक मिळून जातील. समजा तुमच्यापैकी कोणाला गुढीपाडव्याच्या आधीच टाक मिळून जाणार असतील, तर ते मग टाक तुम्ही घरी आणायचे, पण धान्यामध्ये पुरून ठेवायचे, म्हणजे ते दिसणार नाहीत व तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी ते टाक वर काढायचे, त्यांना अभिषेक करायचा, स्नान घालायचं आणि विधिवतपणे साधी पूजा करून घ्यायची. आपल्या देवाऱ्यामध्ये त्या टाकांची स्थापना करून घ्यायची. बाकी नैवेद्य वगैरे जो असतो तर जसा तुमच्या वेळेनुसार तयार होईल. गुढीपाडव्याचा स्वयंपाक आपण पुरणपोळी करतो, तर ज्या वेळेत नैवेद्य तयार होईल त्या वेळेत सर्वप्रथम देवी देवतांना नैवेद्य दाखवा, नंतर गुढीला दाखवा आणि मग तुम्ही जेवण करू शकता. धान्यामध्ये ते टाक ठेवण्याचा पर्याय मी तुम्हाला यासाठी सुचवला खास, कारण या तिथीला नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असते. तर जोपर्यंत प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त जवळ येत नाही किंवा ती वेळ येत नाही, तोपर्यंत आणलेली ती नवीन मूर्ती कोणाच्याही दृष्टीस पडू नये, त्यासाठी एकतर झाकून ठेवली जाते किंवा धान्यामध्ये पुरून ठेवली जाते. आणि जेव्हा तिची प्राणप्रतिष्ठा होते तेव्हाच ती सगळ्यांच्या दर्शनासाठी खुली होते. ज्यांना अगदी गुढीपाडव्याच्या दिवशी सोनारांकडून ते टाक मिळणार असतील त्यांना काही मग ते धान्यात वगैरे ठेवण्याची गरज नाही. सकाळ सकाळी जाऊन तुम्ही घेऊन या आणि घरामध्ये लगेच आल्यावर अभिषेक किंवा स्नान वगैरे घालून तुम्ही त्या टाकांची विधिवतपणे स्थापना करून देऊ शकता. आता घटस्थापनेचा अभिजित मुहूर्त दुपारी 12:01 12:49 असेल, म्हणजे साधारणतः 49 मिनिटांचा वेळ तुम्हाला मिळेल. ज्यांना अगदी सकाळी घटस्थापना करायला वेळ नाहीये तर त्यांनी मग या वेळेचा वापर करू शकतात. दुपारी 12:01 ते 12:49 म्हणजे साधारणतः 48 मिनिटं तुम्हाला मिळणार आहेत. अभिजित मुहूर्तात भाविक घटस्थापना देखील करू शकतात आणि मंगल कलश देखील स्थापन करू शकतात. यंदा रविवार दिनांक 30 मार्च 2025 रोजी सुरू झालेली चैत्र नवरात्र 6 एप्रिल 2025 रोजी समाप्त होईल. या दिवशी सुद्धा रविवारच आहे. या नवरात्रीची दुसरी आणि तिसरी माळ एकाच दिवशी आल्यामुळे ही नवरात्र 8 दिवसाची असेल. येथे मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. नवरात्र हे 9 दिवसांची असते आणि त्यामुळे यावर्षी दुसरी व तिसरी माळ एकाच दिवशी आहे. मात्र आपण देवीला सोमवारी 2 माळा घालायच्या आहेत, कारण देवीला घटाला आपण 9 माळा करायच्या असतात. गुढीपाडव्यापासून रामनवमीच्या दिवसांपर्यंत चैत्र नवरात्र असते. तुम्ही जर वर्षातून फक्त एकदाच म्हणजे अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला घटस्थापना करत असाल तर मग चैत्र नवरात्रीमध्ये तुम्हाला कुलदेवीची सेवा म्हणून किंवा कुळाचार म्हणून काय काय करता येईल. जसं की तुम्ही कुलदेवीच्या टाकावर, मूर्तीवर किंवा फोटोवर कुंकुमार्चन करू शकता. देवीला लवंगाची माळ देखील तुम्ही या नवरात्रीच्या 8 दिवसामध्ये कधीही घातली तरीही चालेल. त्याचबरोबर नवरात्रीच्या 5व्या माळेला तुम्ही देवीची साडी, चोळी, अलंकार अर्पण करून ओटी भरू शकता. 8व्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी शनिवार 5 एप्रिल या दिवशी तुम्हाला कन्यापूजन करता येईल, कारण अष्टमीच्या दिवशीच कन्यापूजन केलं जातं. आणि नवरात्रीच्या सगळ्यात शेवटच्या दिवशी म्हणजे रामनवमीच्या दिवशी तुम्ही होम हवन सुद्धा तुमच्या घरामध्ये करू शकता. कारण होम हवन केल्यामुळं काय होतं तर आपल्या घरामधून नकारात्मकता कायमची जाते आणि कुलदेवीचं अस्तित्व हे कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये राहतं. या दिवशी तुम्हाला होम हवन करता येईल. साधा सुद्धा तुम्ही गौरीचा किंवा कापराचा सुद्धा होम करू शकता. ज्यांना हवनकुंड असेल त्यांच्या घरी त्यांनी समिधा देखील आणता येईल आणि तुम्ही गुरुजींकडून करू शकता किंवा तुम्ही स्वतःही होम हवन केलं तरीही चालेल. नवरात्र काळामध्ये ज्यांना उपवास करायची इच्छा आहे ते लोक उपवास देखील करू शकतात. तुम्हाला जर उपवास पूर्ण 8 दिवस देखील करता येईल, कारण यंदा दुसरी आणि तिसरी माळ एकत्र आल्यामुळे 8च दिवसांची नवरात्र आहे. मग तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी जर उपवास धरला तर तुम्हाला डायरेक्ट तो रामनवमीच्या दिवशीच सोडावा लागेल. आणि तुम्हाला उठता बसता म्हणून उपवास करायचा असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर उपवास धरायचा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी 31 मार्चला तो सोडायचा. त्यानंतर 6 तारखेला
म्हणजेच ही नवरात्र संपणार आहे त्या दिवशी रामनवमी आहे, तर मग तुम्ही 5 तारखेला 5 एप्रिलला शनिवारी उपवास धरायचा आणि 6 एप्रिलला रामनवमीच्या दिवशी तुम्ही दुपारपर्यंत उपवास सोडला तरीही चालेल. अशा पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता. आता ज्यांना असं वाटतं की गुढीपाडवा वर्षातून एकदाच येतो आणि याच दिवशी आमच्या घरी गोडधोड असतं, मग आम्हाला पहिल्या दिवशीच उठ्ठा बसता उपवास नाही धरायला जमला, तर मग आम्ही कधी धरू शकतो? तर डायरेक्ट तुम्ही मग रामनवमीच्या आदल्या दिवशी उपवास धरा आणि रामनवमीच्या दिवशी सोडा. पुन्हा मध्ये एखाद्या माळेला तुम्हाला उपवास धरायचा असेल तर त्याही दिवशी तुम्ही संपूर्ण दिवसभर उपवास धरायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा. अशा पद्धतीने तुम्ही तो उपवास पूर्ण करू शकता. या चैत्र नवरात्रीमध्ये जर तुमच्यापैकी कोणी घट बसवला असेल तर देवीचा टाक एका जागेवरून हलवायचा नाही. कधीपर्यंत? तर रामनवमीच्या दिवसापर्यंत. रामनवमीला तुम्ही जेव्हा घट हलवता तेव्हाच मग देवीचा टाकही हलवू शकता आणि तेव्हाच तिला स्नान देखील तुम्ही घालू शकता. तोपर्यंत म्हणजे 8 दिवसांची यंदा नवरात्र आहे, तर तुम्हाला 8 दिवस देवीचा टाक अजिबात हलवता येणार नाही आणि त्याला स्नान देखील घालता येणार नाही. टाक असेल, मूर्ती असेल, जे काही असेल ते मात्र घटस्थापना नाही केली तर तुम्ही देवीला दररोज स्नान घालू शकता. जसं आपण शारदीय नवरात्रीमध्ये करतो त्या पद्धतीनेच ही घटस्थापना असते. आता बघा, मी तुम्हाला चैत्र नवरात्रीचे काही महत्त्वाचे नियम सांगते, तेही तुम्ही लक्षात ठेवा. चैत्र नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्यांनी दिवसा झोपणं टाळावं, म्हणजे व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं. कोणतंही व्रत असेल तर मग त्या व्रताच्या दिवसभरात आपल्याला झोपायचं नसतं. आपण डायरेक्ट म्हणजे सकाळी सकाळी उठल्यानंतर रात्रीच झोपायचं. दुपारची वामकुक्षी अजिबात घ्यायची नाही. चैत्र नवरात्रीमध्ये स्वच्छ कपडे घालायचे. आता प्रत्येकजण व्रतवैकल्य असेल, सणवार असेल किंवा दररोज आंघोळ केली म्हणजे स्वच्छ कपडे वापरतो, पण त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगते. मासिक पाळी, सुतक, विटाळ किंवा अशुभ प्रसंगी आपण काही कपडे वापरलेले असतील तर ते मग नवरात्रीच्या काळामध्ये ते कपडे अजिबात वापरू नका. त्याऐवजी तुम्ही दुसरे कपडे वापरू शकता. चैत्र नवरात्रीमध्ये मुलं, गर्भवती महिला आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी उपवास नाही केला तरीही चालेल. चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये चुकूनही महिलांचा अपमान करू नका. चैत्र नवरात्रीमध्ये आनंदी वातावरण राहील आपल्या घरामध्ये याची काळजी घ्यायची. तसेच उपवास करणाऱ्या व्यक्तीने कुठेही राहणं टाळावं, म्हणजे आपल्याच घरी राहायचं, दुसऱ्याच्या घरी राहायचं नाही किंवा परान्न घ्यायचं नाही. ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये देवीच्या मंत्रांचा जास्तीत जास्त जप करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राग करणं किंवा हिंसा करणं, खोटं बोलणं असे प्रकार आपल्याला अजिबात करायचे नाही, जेणेकरून सात्विक वातावरणामध्ये आपण हे व्रत पूर्ण करू असा याचा खरा अर्थ होतो. घटस्थापना केली जात नसेल तर तुम्ही फक्त अखंड दिवा लावून आपल्या कुलस्वामिनीची, कुलदेवीची सेवा करू शकता किंवा हेही तुम्हाला शक्य नसेल तर या नवरात्रीमध्ये आपल्या कुलस्वामिनीसाठी, कुलदेवीसाठी तुम्ही कुंजिका स्तोत्र, दुर्गा सप्तशती, पारायण या सेवा केल्या तरी अतिउत्तम. या नवरात्रीच्या काळामध्ये मात्र घरामध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा. तसेच उपवास करणे शक्य नसेल तर केवळ 2 वेळ सात्विक भोजन ग्रहण करावे. नवरात्रीच्या दिवसामध्ये व्यसन करू नये. ज्यांचा उपवास नसेल त्यांनी केवळ शाकाहार करावा. मनात तामसी विचार आणू नयेत.